हाय गायज, वेलकम टू बॅक मोनिका माने व्लॉग्स. तर आज मी डीमार्टला चाललेले आहे. बरेच दिवस झालं जायचा प्लॅन तर करत होते पण होतच नव्हतं. आणि मोस्ट ऑफ द मी तर मंथच्या फर्स्ट वीकमध्ये तर कधीच डीमार्टला जात नाही, कारण फर्स्ट वीकमध्ये तर ऑलमोस्ट सगळ्यांची सॅलरी क्रेडिट झालेली असते. त्यामुळे डीमार्टमध्ये तर खूपच गर्दी असते. साधी ट्रॉली घेऊन चालतासुद्धा नीट व्यवस्थित येत नाही. सो मी लास्ट वीकमध्येच मोस्ट ऑफ द जाते. आणि बरेच दिवस झालं खास ड्रायफ्रूट आणण्यासाठी मी चालले आज डीमार्टला, कारण ते संपलेले आहेत. बाकीचं जे नॉर्मल किराणा वगैरे असतो ना, तो मी इथूनच बाजूच्या शॉपमधून वगैरे इथूनच घेते, लोकल शॉपमधून. डीमार्टला वगैरे काही जात नाही सारखं, फक्त 2-3 महिन्यातूनच जाते, कारण क्रॉकरीचं वगैरे जरा कलेक्शन वगैरे बाकीचं काही गोष्टी असतात त्याच खास घेण्यासाठी मी डीमार्टला जाते. तर चला आता मी काय काय घेते डीमार्टमधून ना, ते आल्यावरतीच दाखवते तुम्हाला. तर आता चला आपण जाऊया डीमार्टला. तर आम्ही डीमार्टमधून घरी आलो आहे आणि डीमार्टचं हे सारं झालेलं बिल बघून लिटरली हे असं रिॲक्ट करतील ना, मला अजिबात वाटलंसुद्धा नव्हतं. म्हणजे त्यांनी जी रिॲक्शन दिली ना, त्याच्यावरून मी तर लिटरली शॉक झाले. असं काही ते मला बोलले, आणि ते काय बोलले हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगते. म्हणजे माझ्यासाठी ती पूर्ण शॉकिंग गोष्टच होती. बापरे, सांगते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर डीमार्टमध्ये काल संडे होता. काल आम्ही डीमार्टला गेलो होतो आणि काल संडेच्या दिवशी पण आहोंना थोडं काम होतं दिवसभर, तर ते त्यांनी त्यांचं काम करून आले. आणि मग आम्ही संध्याकाळी 7:30 वाजता गेलो होतो डीमार्टमध्ये. आणि घरी येईपर्यंत वगैरे आम्हाला अराऊंड 10:30 वाजलेल्या होत्या. आणि येताना थोडक्यासाठी आम्ही पावसात पण भिजलो. पूर्ण घराजवळ आलेलो होतं आणि थोडक्यासाठी भिजलो पूर्ण पावसात. परत 10:30 वाजता घरी आल्यावरती जेवण वगैरेही बनवायचं होतं. मग जेवण वगैरे बनवलं, भांडी वगैरे घासायची राहिली होती. मग ती सगळं आवरेपर्यंत वगैरे अराऊंड 11-12 वाजलेल्या होत्या. नंतर मग हे सगळ्या बॅग आहे अशाच मी डीमार्टमधून आणलेल्या सामानाच्या ठेवून दिल्या होत्या. तर काल तर मला काय शूट करायचं झालंच नाही. म्हणलं जाऊ दे, उद्या आपण ह्या क्लिपा वगैरे घेऊ. एक लॉंग व्हिडिओ तेवढाच होऊन जाईल म्हणलं यूट्यूबला. असं पण काही कंटेंट नसतं, कारण डेली व्लॉग बनवायच्या नादामध्ये लॉंग व्हिडिओ बनवता येत नाहीत. आणि लॉंग व्हिडिओ बनवायला गेले तर मग डेली व्लॉगमध्ये मग कन्सिस्टन्सी राहत नाही. असंच माझं शक्यतो तर सध्या चाललेलं आहे. मग म्हटलं आपण बनवू उद्याच्याला. पण सकाळपासून पण आज सोमवारी पण सकाळपासून ऑफिसचं काम, घरची कामं वगैरे हेच चालू आहे. आणि आता रात्रीचं जेवण वगैरे झालं, सगळं आवरलं. जे सामान आणलेलं ते वगैरे नीट अरेंज करून फोटो वगैरे एखादा काढून वगैरे घेतला. आणि हे सगळं अरेंजमेंट करेपर्यंतसुद्धा आता मला लिटरली तुम्ही बघू शकताय 1:45 वाजलेत. आणि आत्ता मी व्हिडिओ हा शूट करायला घेते. तर मी डीमार्टमधून कोणत्या कोणत्या गोष्टी आणलेत वगैरे त्या मी सांगते, तुम्हाला दाखवते 1 बाय 1. आणि तुम्ही मला त्या गोष्टी ना डीमार्टमधल्यापेक्षा लोकल शॉपमधून पण ऑलमोस्ट हेच आणतात बाहेरून जाऊन, कधी कधी लोकल शॉपमधून. तर लोकल शॉपमध्ये ह्या गोष्टी स्वस्त भेटतात की डीमार्टमध्ये, तर तुम्ही कुठून घेता हे पण मला सांगा. डीमार्टच प्रेफर जास्त करता की लोकल शॉप? मी तुम्हाला सांगते एक एक गोष्टी की त्याच्यावरती MRP पण किती लिहिलेली आहे आणि डीमार्ट प्राईसमध्ये पण ती गोष्ट कितीला भेटली, म्हणजे ज्या वस्तू मी आणलेल्या आहेत त्यावाल्या. तर पहिलं टाटा सॉल्ट हे नमक आहे, आपलं नमक टाटा सॉल्ट. मी हे टाटावालाच यूज करते का दुसरं जास्त मोस्ट ऑफ मी नाही आणत. तर ह्याच्यावरती MRP 32 आहे, 32 MRP आहे. पण हे मला भेटलं आहे 28ला. डीमार्ट प्राईसमध्ये हे 28 रुपीजला भेटलेलं आहे. नंतर हे गोवर्धन घी आहे. शक्यतो मी जास्त कधी आणत नाही, गावाकडचं तूप असतं, पण सध्या पूर्णपणे संपलं आहे. आणि माझ्या लेकाला ना शिरा खूप आवडतो, साईला, आणि तो शिरा तर तुपाशिवर तो खाईत पण नाही आहे. आणि आता संपलेला आहे. 2 वेळा मी असं थोडं तेल टाकून त्यामध्ये दिलं त्याला बनवून, तर तो म्हणतो हे अजिबात चांगलं लागत नाही. तोपर्यंत आता गावाकडून आम्ही जाईपर्यंत किंवा कोणतरी येईपर्यंत आता तात्पुरतं हे थोडं 200 mlच आणलेलं आहे. ह्याच्यावरती MRP आहे ती 199 आहे, 199. पण ते मला 185ला भेटलं डीमार्ट प्राईसमध्ये. नेक्स्ट हनी, हे डाबर हनी आहे. त्याची MRP 125 आहे.
हां बरोबर आहे, 125 रुपये आहे आणि ते मला 116 रुपयाला भेटलेलं आहे. प्रीमियम वाटाणा. नंतर हे वाटाणा एक आणलेला आहे. आता भाजीला घरामध्ये कधी वगैरे काय नसेल वगैरे तर हा बरा पडतो. कधीतरी भाजीला काय नसलं तर भिजत वगैरे घालून होऊन जातो. तर हा 55 रुपीचा आहे. तर हा 37 रुपयाला डीमार्ट प्राईसमध्ये मिळालेला आहे. ते मूग 1 kg. ही मूग डाळ एक आणली, 1 किलो आणल्या. तर ती झाली 180 रुपये ह्याची MRP लिहिलेली आहे आणि ती डीमार्ट प्राईसमध्ये मला 150 रुपयाला भेटलेली आहे. 1 किलो आणले. नंतर मग हे हिरव्या केळी आणलेले आहेत, जे की ह्याची भाजी तर जास्त करून नाही एवढी चांगली लागत, पण जे डोसे असतात ना मुगाचे डोसे तीच मी जास्त ह्याचे बनवते. आणि पिवळेवाले आमच्या गावाकडचे मूग आहेत त्याची तर उसळ वगैरे बनवायला ती खूप छान लागते. मग ते आहेत सध्याला, पण हे डोश्यासाठी मी हे हिरवेवाले मूग वापरते, ज्याची प्राईस 115 रुपये आहे. ती डीमार्ट प्राईसमध्ये 78 रुपयाला भेटली. उडीद डाळ. इडली तर बनवायचं बरेच दिवस प्लॅन करते, बघू आता ह्या सॅटर्डे संडे किंवा त्याच्या पुढच्या बनवायला घेईन इडली किंवा डोसा. मी बाहेरचं बॅटर तर मागच्या वेळेस मी आणलेलं, तुमच्यासोबत मी एक्सपिरियन्स शेअर केला आहे की इतकं काही चांगलं नव्हतं. आणि उडीद डाळ मी अर्धा किलो घेतले, जे की 118 रुपये प्राईज आहे. ती मला 88 रुपयाला अर्धा किलो भेटलेले आहेत. उडीद डाळ भेटली. नंतर मसूर. हा अख्खा मसूर अर्धा किलो आणलेला आहे, ज्याची प्राईस 68 रुपये आहे. 68. ती मला 47 रुपयाला भेटली. 47. काजू. हे आहेत काजू अर्धा किलो. खास हेच आणाय गेले होते, पण काय काय पसारा घेऊन आले ते आता पुढे बघाच व्हिडिओमध्ये. म्हणून तर डीमार्टला घेऊन जात नाही माझा नवरा जास्त करून. घ्यायचं असतं एक आणि भलतंच घेऊन येते असं पण मला बोलतात ना. हे अर्धा किलो काजू किती 685 रुपये ह्याची प्राईस आहे. ते डीमार्ट प्राईसमध्ये 459 रुपयाला पडले. नंतर बदाम. हे बदाम आहेत, बदाम पण अर्धा किलोच आणलेत मी. त्याची प्राईस MRP किती आहे? 690 आहे ह्याची MRP. 690 आहे ते डीमार्ट प्राईसमध्ये. वेट बघते किती आहे. 499ला पडले अर्धा किलो. 499ला. नंतर प्रीमियम 250. हे खजूर घेतलेला आहे डेट्स. तर हे वाले डेट्स कितीला आहेत? 290 आहेत. 290ला आहेत, पण ते वाली किती आहेत? हे कुठे गेलं? जाऊ दे, किती अराउंड अर्धा किलोच असतील हे. हां अर्धा किलोच आहेत. हे अर्धा किलोच आहेत, जे की 290 ह्याची MRP आहे. ते फ्रॉड प्रीमियम, सॉरी हे फ्रॉड प्रीमियम नाही. 250 ग्रॅम. 250 ग्रॅमवालं कोणते आहेत? सॉरी ते डेट्स नव्हते, हे होतं. ह्या लिस्टनुसारच सांगते म्हणजे नंतर उगाचच गोंधळ इकडं तिकडं व्हायला नको. तर हे अक्रोड आहेत, जे की 250 ग्रॅमच आहेत, म्हणजे पावशर आहेत 250 ग्रॅम. आणि त्याची प्राईस 549 रुपये आहे. ते डीमार्ट प्राईसमध्ये मला 309 रुपयाला भेटलेत. आणि पिस्ता. ते पिस्ता फक्त साईसाठी मला
हे बनवायचे ड्रायफ्रूटचे लाडू, तर त्यासाठी मी जास्त काय आणलं नाही, खूप महाग होते म्हणून. तर हे किती आहेत, फक्त 100 ग्रॅमच आहेत, 100 ग्रॅम आहेत. ते 289 रुपये डीमार्ट प्राईज आहे. ते 202 रुपयाला भेटले 100 ग्रॅम. सॉरी, MRP होती ती 289 होती, डीमार्ट प्राईजमध्ये 202ला भेटले. नंतर हे आहेत ते ग्रॅम, हे डेट्स आहेत. तर हे डेट्स ब्लॅक कलरचे आणि डीमार्टमधले थोडे चांगले असतात, चांगल्या क्वालिटीचे भेटतात इथल्यापेक्षा. तर हे अर्धा किलो आहेत, त्याची प्राईस 290 आहे. तर ते डीमार्ट प्राईजमध्ये मला 129ला भेटले, तेवढे कमी. हां, 129च आहेत, 290वाले 129ला भेटले. ह्या प्राईस खरं तर म्हणजे अशा असतात का, एवढे कमी का द्यायच्या म्हणून देतात काय माहीत पप्पानो. एवढं कमी म्हणजे असं किती डिस्काउंट वाटतोय ना, की 200 हां 290वाली गोष्ट 129ला फक्त. का काय फ्रँक वगैरे आहे काय माहीत. सिलेक्ट हां, हे अंजीर आहेत, ते पण आता हे आम्हीच खाऊ शकतो, साईला वगैरे तर नाही. तर ते 459चे आहेत. ते डीमार्ट प्राईजमध्ये 199ला भेटलेत. एवढे कमी कसे काय, 459चे आहेत, ते 199ला भेटले. नंतर मकाना, ही मकाना साईला लागतो, जेव्हा मोस्ट ऑफ द साईसाठीच मी हा आणते. त्याला जेव्हा स्कूलमधून वगैरे तो येतो ना, तेव्हा हेल्दी काही तर द्यायला त्याला बरं वाटतं, म्हणून खास त्याच्यासाठी मी मकाना आणते. तर हा 100 ग्रॅम मकाना 207 रुपयाचा आहे. तो डीमार्ट प्राईजमध्ये 138 रुपयाला भेटला, 138चा आहे हा. नंतर लवंग, त्या लवंग पण घरातल्या संपलेल्या होत्या, तर त्या घेतलेत, ज्या की 50 ग्रॅम आहेत. त्याची प्राईस 116 आहे. लवंगी पण एवढ्या महाग असतात. 116 रुपीच्या आहेत, त्या 91 रुपयाला 50 ग्रॅम भेटले डीमार्ट प्राईजमध्ये. जिरं, जे की खूप इम्पॉर्टंट सारखं लागतं ना डेली यूजसाठी. 46 रुपयाचं आहे, ते डीमार्ट प्राईजमध्ये 35 रुपयाला भेटलं. जिरा झाल्यावर तेजपत्ता, हा तेजपत्ता. आता हा एवढा सारा तर आहे, पण लवकर खराब होतो. आता पावसाळा सुरू झाला ना, जास्त करून धूपमध्ये वगैरे टाकायला मी यूज करते आता, म्हणून मोठाच थोडा पॅक आणला. तर हा 48 रुपये ह्याची MRP आहे, तो फक्त 34 रुपयाला डीमार्ट प्राईजमध्ये भेटला. ते टर्मरिक पावडर, ही एव्हरेस्टची टर्मरिक पावडर आहे, ती एक आणली. आता हिची MRP कुठे दिली, 46 रुपीज आहे, ती फक्त 40 रुपयाला डीमार्ट प्राईजमध्ये भेटले. तर हा बारीक रवा आहे, मीडियम साईजचा बारीक, तो 1 किलो आणलाय. मोस्ट ऑफ द साईलाच नाश्ता वगैरे बनवायला, साईला गोड शिरासारखा लागतो, त्याला असं क्रेविंग होते 2-4 दिवसातून सारखी. मोस्ट ऑफ द गोड असतं म्हणून जास्त नाही देत, पण लागतो सारखा, म्हणून 1 किलो आणलाय, जो की 63 रुपयाला ह्याची प्राईज आहे. तो 45 रुपयाला 1 किलो भेटला आहे. नंतर ड्राय कोकोनट, हे ड्राय खोबरं आहे, ते कोकोनट किती, हे अर्धा किलो घेतलं आहे मी, ते 380 रुपयाला अर्धा किलो आहे, ते 288 रुपयाला डीमार्ट प्राईजमध्ये भेटलं. आणि वाट्या वगैरे डीमार्टमधल्या चांगल्या असतात, खोबऱ्याच्या बघा पूर्ण अशा व्हाईट वगैरे आहेत, एकदम चांगल्या आहेत. अर्धा किलो घेतले. नंतर राईस स्मॉल, राईस
ती मोहरी आहे, बारकी मोहरी छोटीवाली, ती 25 रुपये प्राईज आहे, 15 रुपयेमध्ये भेटले. नंतर जेमिनी, तर हा जेमिनी ऑइलचा कॅन आणला आहे जो की 4.2 लिटरचा आहे आणि तो त्याची MRP 1240 आहे, पण तो मला 900 कितीला वेट 915ला पडला आहे, जो की 1240चा होता तो 915 रुपीजला भेटला आहे. नंतर हे देवपूजेचं कापूर ऑइल आहे, ते एक घेतलेलं आहे, 900 ml आहे. त्याची MRP आहे 260 रुपीज, पण ते डीमार्ट प्राईजमध्ये 189 रुपयाला मिळाले. नंतर मंदिर प्युअर मधुर शुगर, तर ही साखर आहे मधुर शुगर, ती 2 किलोच घेतले, जास्त साखर तर आम्ही नाही यूज करत, त्यामुळे मी ही 2 किलोच आणलेली आहे. 1 किलो कितीला 55 रुपयाला, 55 रुपयाला 1 किलो, असे 2 किलोचे 2 पॉकेट घेतलेले आहेत, ते 110 रुपयाला पडलेले आहेत. नंतर तर नाश्त्यात वगैरे असं बनवायला हा पास्ता एक आणलेला आहे, त्याची MRP आहे 94 रुपये आहे, पण तो डीमार्ट प्राईसमध्ये 50 रुपयाला भेटलेला आहे, 94 रुपयेचा 50 रुपयाला. देन कुरमुरा, हा कुरमुरा एक आणलेला आहे, जे की आम्ही चिरमुरे बोलतो, याला मेवा वगैरे बोलतो. तर आता हा किती आहे, अर्धा किलो आहे, 60 रुपये ह्याची प्राईज आहे, पण तो 53 रुपीजला भेटला आहे अर्धा किलो. बघू ह्याची सुकी भेळ वगैरे करून खायला, किंवा आता थोडं 4 वाजता वगैरे भूका लागतात, त्यासाठी बघू स्नॅक्समध्ये थोडा ह्याचा चिवडा वगैरे बनवावा म्हणते. आता बनवते, कधी काय माहीत टाईम भेटेल तेव्हा बनवाय घेईल ह्याचा हे फरसाणा वगैरे काय टाकून ते. नंतर सनफास्ट डार्क, हा एक डार्क चॉकलेटचं पॉकेट आणलेलं होतं बिस्किट, ते 35 रुपयाचं होतं, ते कालच आणलं आणि कालच खाऊन टाकलं साईने आणल्या. नंतर येल्लो चणा, हा येल्लो रोस्टेड चणा, हा 20 ग्रॅम आहे, त्याची MRP 45 रुपये आहे, तो 30 रुपयाला भेटला आहे, हा 30 रुपयाला भेटला. राजमा चिप्स, हा हे केळीचे चिप्स आहेत ना, ते मला खूप आवडतात, सो कधी कधी भूक वगैरे दुपारी लागल्या वगैरे खायला बरे पडतात म्हणून घेतलेत हे, जे की 300 ग्रॅमचे आहेत, ते 154 रुपये ह्याची प्राईज आहे, ते 104 रुपयाला भेटले डीमार्ट प्राईजमध्ये. नंतर हे धूपचे पॉकेट आहेत, जे की कप धूप्स आहेत, एका पॅकमध्ये 12 कप्स आहेत, असे बाय 1 गेट 1 फ्री भेटलेत हे, जे की 75 रुपयाला, म्हणजे एक पॅक 37.5 रुपयाला पडला, ते 70 रुपये बाय 1 गेट 1 फ्री होते. नंतर माचीस, हा माचीसचा पॅक एक घेतलेला आहे, जो की 10 रुपये प्राईस आहे, तो 8 रुपयाला पडला आहे. नंतर स्टील चॉपिंग बोर्ड, तुम्ही माझे डेली व्लॉग्स बघत असाल ना, त्यामध्ये माझ्याकडे चॉपिंग बोर्ड नव्हता, म्हणजे तो लाकडाचा होता. जेव्हा घराचं ते ऑर्डर वगैरे बनवताना ना, ते बनवून घेतलेला असा थोडासा होता, आणि त्याला आता पावसाळ्यात आता 2 वर्ष अराउंड मी तोच वापरते, आणि त्याला बुरशी पण लागलेली आहे. असं थोडं लाकडाचा चांगला पण नसतो ना, कटिंग वगैरे झाल्यावरती वगैरे त्याचे कॉन्स वगैरे आणत जातात वगैरे, म्हणून मग मी हा बरेच दिवस झालं मला घ्यायचा होता, तर हा मी स्टीलचा घेतला आहे, हा चॉपिंग बोर्ड, ज्याची की MRP 400 रुपये आहे, पण तो डीमार्ट सेलिंग प्राईसमध्ये 279 रुपीजला भेटला आहे मला. हा एक घेतला. नंतर कप बॉटल
साईची स्टीलची बॉटल सेम आधीची पण अशीच आहे, फक्त त्याचं हे असं हे त्याला पकडायला वगैरे नाही, थोडं स्क्वेअर शेपचं होतं. अशीवाली सेम होती, पण ती थोडी त्यानं इकडून तिकडून आपटून असतात, त्याचं झाकण वगैरे चेपलेलं होतं, म्हणून ही दुसरीवाली एक त्याला नवीन आणली, जिची की प्राईस सेम प्राईस इथे 139 रुपयाला ही पडली बॉटल. नंतर फ्रूट बास्केट. मला हे फ्रूट बास्केट नव्हतं, फ्रूट बास्केट ठेवायला, तर ते की मला आवडलं. हे गोल्डन कलरचं, ह्याची शाईन वगैरे, खाली हे असे डॉट वगैरे आहेत 3 इथे सपोर्टसाठी, आणि गोल्डन कलरचं मस्त वाटतंय ना. हे किती 199 रुपयाला भेटलं, 199 रुपये. आणि ह्याची क्वालिटी पण मस्त आहे एकदम, असं हे बेल्ट पण होत नाही, एकदम मस्त आहे, स्ट्रॉंग आहे एकदम. ते 199 रुपयाचं आहे. देन क्लास टॉय ॲक्शन. आता हे साईला तिथे काय खेळणं आवडलेलं होतं, जे की किती रुपीजला आहे, 279 रुपीजचं आहे. आणि 4 तर हा 4 कॉमचा सेट आहे, जो की 79 रुपीजला भेटला आहे. हा ज्याच्यामध्ये हा मोठा वगैरे असे 4 कॉम्ब आहेत, 79 रुपीजचा आहे तो. त्यानंतर असंच मला रँडमली ह्या क्लिप्स दिसल्या तिथे, तर मी पफ वगैरे पाडते, यूज होतात म्हणून ह्या क्लिप्स घेतल्या, ज्या की 35 रुपीजच्या आहेत. नंतर ह्या गोदरेजचे एअर फ्रेशनर आहेत, ते 2 घेतलेत, बाथरूमसाठी 1 आणि टॉयलेटसाठी 1, असे 2 घेतलेत, जे की 60 रुपयाला एक आहे, 120 रुपयाला 2 भेटले. आणि ह्याची प्राईस, एकाची प्राईस किती आहे, 70 रुपये. 70 रुपये एकाचे आहे, पण तो 60 रुपयाला एक घेतला आहे. नंतर हे गोदरेजचाच, तेही लव्हेंडर फ्लेवरचेच होते, आणि हे भी लव्हेंडर फ्रॅग्रन्सच आहे याचा पण, जो की 180 रुपयाला हा रूम फ्रेशनर आहे, तो घेतला आहे, लव्हेंडरचाच आहे, पण ह्याची हा 80 रुपयाला भेटला आहे फक्त. नंतर विम. आता पावसाळ्यामध्ये तर मी जास्त साबण, विम बार वगैरे जास्त नाही वापरत, कारण पावसाळ्यात तो असा जास्त चिकचिक होतो, जेव्हा कात्या बुडवून भांड्याला घासतो ना, तेव्हा तो कात्यासोबत जास्त साबण येतो. पावसाळ्यामध्ये जास्त करून मी लिक्विडच यूज करते. तर हे लिक्विड 140 रुपये ह्याची प्राईस आहे, पण तो 128 रुपीजला भेटला आहे. अर्धा लिटर आहे हे, 500 ml. नंतर कम्फर्ट. आता उन्हाळ्यामध्ये तर जास्त कम्फर्ट नसेल तर चालतो, पण पावसाळ्यामध्ये तर किती कपड्यांतून घाण स्मेल वगैरे येतो, तर कम्फर्टची गरजच असते. हा 2 लिटर कम्फर्ट आहे, ज्याची प्राईस 450 रुपये आहे, पण तो डीमार्ट प्राईसमध्ये मला 360 रुपयाला 2 लिटर भेटला आहे. आणि सर्फ एक्सेलचं फ्रंट लोड मशीनसाठीचं लिक्विड आहे, जे की 4 लिटरचं टोटली आहे. ते मला ह्याची प्राईस आहे 870 रुपये. ते मला डीमार्ट प्राईसमध्ये 630 रुपयाला हे 4 लिटर भेटले. आणि हे एक ड्रॅनिक्स आहे, जे की सिंक वगैरे क्लीन करण्यासाठी. ती कितीच आहे, 35 रुपीजचं आहे. ते 24 रुपयाला फक्त घेतले. आणि साईसाठी हा एक पेन्सिल बॉक्स कंपोस्ट घेतलेला आहे, जो की 299 रुपीजला भेटला आहे. हा 2 साईडचा आहे, इथून शॉर्पनर वगैरे पण ठेवायला आहे. इकडे हे असं लहान मुलांना इकडून इकडे केला ना, हा मूव वगैरे हा स्टार होतात इकडून तिकडे. तर हा एक कंपोस्ट बॉक्स घेतला आहे त्याच्यासाठी. आणि जार वेट दाखवते मी तुम्हाला, 79च्या. तर ह्या मला बऱ्याच दिवस झालं घ्यायच्या होते, काचेच्या पण फुटतात म्हणून असं जास्त घेऊ तर वाटत नव्हत्या, पण ह्या क्यूटशा अशा 79 रुपयाची एक आहे. अशा मी टोटल 4 घेतलेल्या आहेत, ड्रायफ्रूट वगैरे ठेवायला पण होतात. तशा आहेत माझ्याकडे दुसऱ्या काचेच्या, पण ह्या पण घेतल्या ह्यावेळेस मी डीमार्टमधून. ह्या अशा 4 घेतलेत, त्या टोटली 316 रुपयाच्या झाल्या. आणि ह्या मोठ्यावाल्या पण घेतलेत मी अशा.
जे की स्टीलचं कोटिंग आहे आणि अशा हातामध्ये बसतात, पण काचेच्या आहेत, पण अशा हातामधून स्लिप वगैरे नाहीत होणार असं वाटते. स्टीलचं बाहेरून याला कोटिंग आहे, अशा बसतात प्रॉपर हातामध्ये आणि ट्रान्सपरंट पण थोडे आहेत. त्यातून काय हात आहे त्यामध्ये आपण फिलअप केलं आहे ते पण दिसेल. तर ही 159 रुपयाला एक पडले मला. 159 रुपयाची एक. अशा मी 4 घेतलेत, त्या मला 636 रुपयाला भेटलेत. आणि हे गाला स्टील स्क्रब आहेत, जे की 22.5 रुपीजचे 2 आहेत. असे 45 रुपयाला हे 2 भेटले आणि जे की डीमार्टमधले खरंच लिटरली चांगल्या क्वालिटीचे असतात. आणि ही एक थैली घेतलेली, जे सामान तर एवढं मी घेईल असं वाटलं नव्हतं, त्यामुळे एकच थैली घेऊन म्हणजे एकच थैली घरातून घेऊन गेलेली. तर ही थैली नंतर मला बिल करावं लागलं, जी की 29 रुपीजची 29 रुपयाची आहे. पण होऊन जाईल, काही वाया जाणार नाही अशी. तर असं माझं टोटली किती बिल झालं असेल तुम्हीच आता अंदाजा लावा, कारण मी प्रत्येक गोष्टीची प्राईस तुम्हाला सांगितलेली आहे. आणि डीमार्टमध्ये आम्ही जेव्हा जातो ना, तेव्हा डीमार्टला मी जे काही सामान घेत असते ना, तर मी घेत असते तेव्हा हे माझ्यासोबत कधीच काही नसतात की हां हे घेऊ का ते घेऊ का. तर प्रत्येक गोष्टीच्या ते तुला कशाला लागायचं आहे, राहू दे ते घ्यायचं. त्यापेक्षा ना आम्ही डीमार्टमध्ये गेलो का, मी ग्राउंड फ्लोअरला जे असं ग्रॉसरी वगैरे म्हणजे जे काही हे सामान किराणा वगैरे घ्यायचं असतं ना, तिकडं मी त्या सेक्शनला जाते. आणि हे डायरेक्ट फर्स्ट फ्लोअरला वगैरे जातात, कपडे वगैरे काय त्यांना घ्यायचे असतील ते बघायला ते जातात. पण ह्यावेळेस काय त्यांना एवढं काही घेतलंच नाही. तर हे मला बिल विचारलं बाहेर आल्यावरती डायरेक्ट की बिल किती झालं आहे. तर बिलची अमाऊंट मी त्यांना सांगितल्यावरती ना, लिटरली फर्स्ट टाईम हे मला काहीच बोलले नाहीत. म्हणजे मला असं दरवेळेस बोलतात की एवढे का घालवलेस पैसे, एवढे कशाला, ते काही गरज होती का त्या सामानाची, ह्याची काही गरज होती का, इथूनच आणायचं, जसं लागेल तसं आणायचं. पण ह्यावेळेस बिलचा अमाऊंट ऐकून ते मला काहीच बोलले नाहीत. आता काही बोलले नाहीत सांगू का, तर प्रत्येक वेळेस ना त्यांनी जे बिल असतं ना ते पे करतात म्हणून ते बोलतात. आणि ह्यावेळेसचं बिल ना टोटली जेवढं झालं ना तेवढं मीच पे केलेलं आहे. त्यामुळे ते मला ह्यावेळेस काहीच नाहीत बोलले, जे की माझ्यासाठी म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं की हे एवढी अमाऊंट पण बघून असे म्हणजे काही बोलले नाहीत. म्हणजे अराऊंड ह्या अमाऊंटच्या अराऊंडच आमचं असतं बिल, थोडंफारसं कमीच असतं. पण ह्यावेळेस जरा थोडं झालेलं होतं बिल जास्त. तर हे म्हणजे जास्त करून ह्या 4 घेतल्यामुळेच, भरण्या घेतल्यात ना त्यामुळेच जरा जास्त झालं. तर नाहीत ते काय बोलले वगैरे. तर असं मी टोटली जे डीमार्टचं सामान आणले, तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की अराऊंड किती बिल गेलं असेल. एक अंदाजे अमाऊंट असते ना तेही सांगा. आणि तुम्हाला नेक्स्ट माझा व्लॉग कशावरती पाहायला आवडेल वगैरे सजेशन ते पण द्या, की जसं की माझं साडी कलेक्शन वगैरे असेल किंवा होम टूर, किंवा मी अजून ना माझा हा इंट्रोडक्शनचा पण व्हिडिओ अपलोड नाही केला. किंवा हेअरसाठी पण सगळेजण बरेच जण विचारतात की तुझं हेअरसाठीचं जे हेअर केअर काय आहे वगैरे, ते रुटीन वगैरे ते पण शेअर कर वगैरे. तर तुम्हाला कोणत्या ह्याच्यावरती व्हिडिओ बघायला नेक्स्ट व्लॉग आवडेल तेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.